नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया अशोका बिल्डकॉन लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, अशोका बिल्डकॉन लिमिटेड सेक्युअर ₹568.86 करोड गेज कन्वर्जन प्रोजेक्ट फ्रॉम सेंट्रल रेल्वे. तर मित्रांनो, अशोका बिल्डकॉन लिमिटेडला सेंट्रल रेल्वेकडून गेज कन्वर्जन प्रोजेक्ट मिळाला आहे आणि मित्रांनो, या प्रोजेक्टची किंमत आहे ₹568.86 कोटी रुपये. चला आता बोलूया AU स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, AU स्मॉल फायनान्स बँक Q4 रिझल्ट नेट प्रॉफिट अप 18% टू ₹504 करोड. रेव्हेन्यू जम्प्स 57%. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, AU स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडने आपल्या फायनान्शियल इयर 2025च्या Q4चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 18%ने इन्क्रीज होऊन 504 कोटी रुपये आला आहे आणि मागल्या फायनान्शियल इयरच्या Q4मध्ये या कंपनीचा नेट प्रॉफिट होता 428 कोटी रुपये आणि AU स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडचा फायनान्शियल इयर 2025च्या Q4मध्ये टोटल इन्कम आला आहे 5031 कोटी रुपये आणि AU स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडचा फायनान्शियल इयर 2024च्या Q4मध्ये टोटल इन्कम होता 3385 कोटी रुपये. चला आता बोलूया PNC इन्फ्राटेक लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, PNC इन्फ्राटेक लिमिटेड विन्स ₹239.94 करोड भरतपूर फ्लायओव्हर प्रोजेक्ट. तर मित्रांनो, PNC इन्फ्राटेक लिमिटेडला भरतपूर फ्लायओव्हर प्रोजेक्ट मिळाला आहे आणि या प्रोजेक्टची टोटल व्हॅल्यू आहे 239.94 कोटी रुपये. चला आता बोलूया वारी एनर्जीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, वारी एनर्जीज लिमिटेडने आपल्या फायनान्शियल इयर 2025च्या Q4चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, वारी एनर्जीज लिमिटेडचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 38%ने इन्क्रीज होऊन 4141 कोटी रुपये आला आहे. तसेच वारी एनर्जीज लिमिटेडचा प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 255%ने इन्क्रीज होऊन 648 कोटी रुपये आला आहे. चला आता बोलूया हॅवेल्स इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, हॅवेल्स इंडिया Q4 फायनान्शियल इयर 2025 प्रॉफिट अप 16% ॲट ₹518 करोड. रेव्हेन्यू जम्प्स 20%. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, हॅवेल्स इंडिया लिमिटेडने आपल्या फायनान्शियल इयर 2025च्या Q4चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, हॅवेल्स इंडिया लिमिटेडचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 15.92%ने इन्क्रीज होऊन 517.83 कोटी रुपये आला आहे आणि हॅवेल्स इंडिया लिमिटेडचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट फायनान्शियल इयर 2024च्या Q4मध्ये होता 446.70 कोटी रुपये आणि हॅवेल्स इंडिया लिमिटेडचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 20.24%ने इन्क्रीज होऊन 6543.56 कोटी रुपये आला आहे आणि फायनान्शियल इयर 2024च्या Q4मध्ये या कंपनीचा रेव्हेन्यू होता 5442.02 कोटी रुपये. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर हॅवेल्स इंडिया लिमिटेडने ₹6 फायनल डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स केला आहे. चला आता बोलूया SCL टेक्नॉलॉजीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, SCL टेक्नॉलॉजीज Q4 रिझल्ट प्रॉफिट रायजेस 8%
year on year basis to rupees 4,307 crore rupees 18 per share dividend declare. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, SCL टेक्नॉलॉजीज लिमिटेडने फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, SCL टेक्नॉलॉजीज लिमिटेडचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 8%ने इन्क्रीज होऊन 4,307 कोटी रुपये आला आहे आणि फायनान्शियल इयर 2024च्या क्वार्टर 4मध्ये SCL टेक्नॉलॉजीज लिमिटेडचा नेट प्रॉफिट होता 3,986 कोटी रुपये आणि मित्रांनो, SCL टेक्नॉलॉजीज लिमिटेडचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 6%ने इन्क्रीज होऊन 30,246 कोटी रुपये आला आहे. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर SCL टेक्नॉलॉजीज लिमिटेडने 18 रुपयाचा इंटरिम डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स केला आहे. आणि मित्रांनो, याला देण्यासाठी SCL टेक्नॉलॉजीज लिमिटेडने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 28 एप्रिल 2025. आता बोलूया भारती एअरटेल लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, एअरटेल टू बाय 5G स्पेक्ट्रम फ्रॉम अडानी. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, इंडियन टेलिकॉम ऑपरेटर कंपनी भारती एअरटेल लिमिटेड 5G टेलिकॉम स्पेक्ट्रम बाय करणार आहे अडानी एंटरप्राइजेस लिमिटेडच्या सबसिडरी कंपनीकडून. आणि मित्रांनो, त्या अडानी एंटरप्राइजेस लिमिटेडच्या सबसिडरी कंपनीचे नाव आहे अडानी डेटा नेटवर्क्स. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे टाटा कम्युनिकेशन्स लिमिटेड. तर मित्रांनो, टाटा कम्युनिकेशन्स लिमिटेडने आपल्या फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 223%ने इन्क्रीज होऊन 1,040 कोटी रुपये आला आहे. आणि मित्रांनो, त्याचसोबत या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 6%ने इन्क्रीज झाला आहे. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर टाटा कम्युनिकेशन्स लिमिटेडने 25 रुपयाचा फायनल डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स केला आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.